खोक्याला आजच महाराष्ट्रात आणलं जाणार आहे। खोक्याला प्रयागराजवरून पुण्याला आणलं जाणार आहे। बीड पोलिसांचं पथक खोक्याला पुण्यात आणणार आहे। 4:30 वाजता प्रयागराज येथून विमान पुण्याकडे निघणार आहे। रात्री 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या विमानतळावर विमान पोहोचणार आणि तिथून बीडकडे खोक्याला नेलं जाणार आहे। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय, खोक्याला आजच महाराष्ट्रात आणलं जाणार आहे। ट्रान्झिट रिमांड मिळालंय, त्यामुळे खोक्याला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा झालाय। दरम्यान आजच त्याला महाराष्ट्रात आणलं जाणार आहे। खोक्याला प्रयागराजवरून पुण्याला आणलं जाणार। बीड पोलिसांचं पथक खोक्याला पुण्यात आणणार आहे। 4:30 वाजता प्रयागराजवरून विमान पुण्याकडे निघणार आणि रात्री 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास हे विमान पुण्यामध्ये पोहोचणार आहे आणि तिथून बीडकडे रवाना केलं जाणार आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, मोठी अपडेट समोर येते की खोक्याला आजच महाराष्ट्रात आणलं जाणार आहे, काय सविस्तर माहिती? कल्याणी, निश्चित 48 तासांचा हा ट्रान्झिट रिमांड आहे, त्यामुळे त्याला आज महाराष्ट्रामध्ये खरं तर आणणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगानं सतीश भोसले उर्फ खोक्या याला विमानाने आणण्याची जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। बीड पोलिसांचे जे पथक आहे ते प्रयागराज या ठिकाणी आहे आणि त्याच ठिकाणावरनं त्याला पुण्यात आणलं जाणार आहे आणि पुण्यात आणल्याच्या नंतर साधारण 4:30 वाजता प्रयागराज येथून विमान पुण्याकडे निघेल। रात्री 10 ते 10:30च्या दरम्यान पुण्याच्या विमानतळावरती खोक्या आणि बीडचे पोलीस जे आहेत ते पोहोचतील आणि तिथून पुढचा जो प्रवास असणार आहे तो साधारण एक 6 तासांचा प्रवास असेल आणि तो प्रवास रात्री खोक्या हा बीडच्या पोलिसांच्या हातात असेल। आता सध्या बीडचं पोलीस त्याला घेऊन आलेला आहे, मात्र पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये त्याला पहिले हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये 4 जे गुन्हे दाखल आहेत त्याच गुन्ह्याच्या अनुषंगानं त्याला शिरूर पोलीस ठाण्यामध्ये हजर केलं जाईल। त्यानंतर उद्याच साधारण विशेष न्यायालयाच्या माध्यमातून त्याला न्यायालयात हजर देखील केली जाण्याची शक्यता या ठिकाणी, कारण की 48 तासांचा हा ट्रान्झिट रिमांड आहे आणि त्यामुळे त्याला 48 तासांमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती होणं अतिशय गरजेचं आहे। पण प्रामुख्यानं त्याला आता विमानानं आणलं जाणार आहे। कल्याणी, धन्यवाद विकास या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर खोक्याला आजच महाराष्ट्रात आणलं जाणार आहे। खोक्याला प्रयागराजवरून पुण्याला आणलं जाईल आणि त्यानंतर बीडमध्ये नेलं जाणार।